दिवसाची सुरुवात येशूबरोबर. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या कार्याला सुरुवात केली त्यावेळेस त्याने डोंगरावरचं प्रवचन त्या ठिकाणी दिलं. आपण बघतो त्या संपूर्ण अध्यायामध्ये मनुष्याने जगात असताना जीवन कसं जगावं हे त्या सांगितलेलं आहे. आपण एक देवाची लेकरे म्हणून ह्या जगामध्ये कसं राहावं हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने मिठाचा दाखला दिला की आपण मिठासारखं असावं. आपल्या जीवनामध्ये आपण संपत्ती तुम्ही जगात साठवू नका तर स्वर्गात साठवा असं प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं. प्रभू येशू ख्रिस्ताने हेही सांगितले की चिंता करू नका. रानातील गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, त्याला जर देव असा पोशाख घालतो तर तुम्हाला देणार नाही काय? जगिक बाप आपल्या मुलांना जे हवं ते देतो, तर आपला स्वर्गीय पिता जो आपला निर्माण करताय तो आपल्याला कधी देणार नाही का? आणि ह्या सर्व गोष्टी येशू सांगत होता, कारण येशूला माहीत आहे की आम्ही कमजोर आहोत, आम्ही पापी आहोत. आणि अशा वेळेस ज्यावेळेस आम्ही कमजोर असतो, ज्यावेळेस आम्ही पापी असतो, त्यावेळेस आम्ही देवाकडे वळतो. आम्हाला देवाकडे वळायचं आहे. परंतु मनुष्य आपल्याच जीवनामध्ये जगत असतो. त्याचं पापमय जीवन आहे, त्यामध्येच तो जगत असतो. परंतु आम्ही त्याकडे वळून देवाचा मार्ग निवडावा हेच देवाला हवं आहे. देवाला माहीत आहे की आम्ही कोणीही परिपूर्ण नाही, आम्ही सर्व काही चुका करणार आहोत. परंतु त्याची दया अमर्याद आहे. देव आम्हाला नेहमी सांभाळून घेतो. आपण त्याच्यासारखे व्हावे हीच त्याची इच्छा आहे. देवाची इच्छा ही आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की जसं तुम्ही देवाला आवडणारे असे व्हा. म्हणून आमच्या जीवनामध्ये डोंगरावरचं प्रवचन हे खूप महत्त्वाचं आहे. आम्ही त्याप्रमाणे जीवन जगावं हे प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. मत्ती कृषी वर्तमान ह्याचा 5वा अध्याय आणि 48वं वचन. गॉस्पल ऑफ मॅथ्यू चॅप्टर 5 अँड वर्स 48. यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.